जीएसटी लागू झाल्यानंतरही माल व प्रवासी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण करणारे राज्य सीमा तपासणी नाके बंद करावेत या मागणीसाठी वाहतूकदारांनी केलेल्या मागणीस अखेर यश आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा वाहतूक संघटनेने या निर्णयाचे सांगलीमधील ट्रक वाहन तळावर स्वागत केले। देशातील 18 राज्यांमध्ये यापूर्वीच असे परिवहन विभागाचे तपासणी नाके हटवण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये ते सुरू होते। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने देशव्यापी वाहतूक संघटनेचे बलमल कितसिंग, अमृतलाल, मदन प्रकाश गवळी, बाळासाहेब कलशेट्टी यांनी राज्य सरकारकडे याबाबत सतत वाटाघाटीसाठी प्रयत्न केलेले होते। अखेर त्याला यश आले। 100 दिवसाच्या सरकारने या कार्यक्रमामध्ये याचा समावेश केला। वाहतूकदार संघटनेचे नेते बाळासाहेब कलशेट्टी, जयंत सावंत, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र बोळाज, उपाध्यक्ष महेश पाटील, भाग्येश शहा, उपसचिव नागेश म्हारुगडे, संचालक सुहास पाटील, रितेश रावळ, रोहित सावळे, आशिष सावळे, निलेश गोरे, संदीप तावडे, माजी उपाध्यक्ष राजशेखर सावळे, मेकॅनिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ट्रक मालक, चालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन व सहकारी, आज इथं ट्रक टर्मिनल सांगली जिल्ह्यात आम्ही सर्व एकत्र जमलो आहोत। कारण जी आमची बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी आहे, महाराष्ट्रातील RTO बॉर्डर चेकपोस्ट तातडीने बंद करणे या संदर्भातला अत्यंत चांगला निर्णय काल देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री यांनी परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमात स्वच्छपणे जाहीर केला आहे। त्यांनी असं सांगितलं आहे की येत्या 15 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात माननीय परिवहन मंत्री, माननीय राज्यमंत्री, सचिव व आयुक्त साहेबांनी प्रस्ताव ठोसपणे द्यावा। यामध्ये ज्यांचे BOTचे प्रिन्सिपल्स असतील याच्या संदर्भातला योग्य विचार करून ही चेकपोस्ट लवकरात लवकर बंद होतील आणि एक साधी सोपी यंत्रणा ज्याच्यामध्ये वाहतूकदारांना रस्त्यावर कोणताही अडथळा होणार नाही अशी यंत्रणा निर्माण केली जाईल अशी काल त्यांनी ग्वाही दिलेली आहे। मी महाराष्ट्रातील तसेच देशभरातील तमाम वाहतूकदारांच्या तर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी यांचं हार्दिक अभिनंदन करतो। बाकी वाहतूकदारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल अभ्यास करण्यासाठी, सकारात्मक चर्चा करण्यासाठी ते लवकरच आम्हाला भेट देतील अशी आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमची मागणी पोहोचेल अशी अपेक्षा करतो। आम्ही सर्व पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे हार्दिक आभारी आहोत, त्यांचा आभार मानतो। धन्यवाद। आज सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष व माझे सर्व संचालक मंडळ, आज आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन व त्यांना धन्यवाद देतो। जी आमची बरीच वर्षाची प्रलंबित मागणी होती की जे आत्तापर्यंत आम्ही वैतागलो होतो एवढं धंद्याला, त्यात प्लस येण्यासाठी त्यांनी काल चेकपोस्ट महाराष्ट्रातील सर्व बंद करतो असे सांगितले व आमच्या ट्रक पार्किंगची मोठी समस्या होती ती आमदार सुधीरदादा गाडगिळे यांनी या 1.5-2 वर्षात तयार करून देतो, सर्व व्यवस्था करतो अशी या भाजप सरकारनं आम्हाला गवाही दिली आणि थोडं काम बी चालू झालं प्रत्यक्षात। त्याबद्दल मी भाजप शिवसेना सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचे आभार मानतो। धन्यवाद। सर्व संघटना आत्तापर्यंत 16 राज्यात चेकपोस्ट बंद झालेले आहेत। आमदार गडकरी साहेबांनी सांगितल्यामुळे, पण आपल्या महाराष्ट्रात अजून बंद झालं नव्हते। महाराष्ट्र, कर्नाटक थोडे अजून बऱ्याच स्टेटमध्ये बंद झालेले नाहीत। भरपूर संघटनांनी प्रयत्न केलेले आहेत की आता थोडं सर्वांना वाहतूकदार संघटनेला यश यायला लागलेलं आहे। त्यामुळे ही परिस्थिती आता या भाजप सरकारमुळे जास्त आलेली आहे। तुमचा हा लढा किती वर्षापासून साधारण सुरू होता? हा लढा चेकपोस्टच्या बंद संदर्भातला लढा तर GST कायदा अस्तित्वात आल्यापासून आमचा खूप वाढलेला आहे। आमची मागणी पूर्वीपासूनच आहे। यामध्ये महत्त्वाचा रोल ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली, जी वाहतूकदारांची शिखर संघटना आहे, त्याचे माजी अध्यक्ष बाल मालकीत सिंग, अमृतलाल मदानजी
महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व सध्याचे प्रभारी श्रीयुत प्रकाश गवळी साहेब, मी स्वतः बाळासाहेब कलशेट्टी व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याचा गेले 1.5 ते 2 वर्ष पाठपुरावा केलेला आहे। या संदर्भातली सर्व आकडेवारी शासन प्रशासनाकडे आम्ही नमूद केलेले आहे, जेणेकरून शासनाचा होणारा फायदा आणि त्याच्या विरोधी म्हणजे अगेन्स्ट सर्वसामान्य वाहतूकदारांचं होणारं नुकसान याचा सर्व लेखाजोखा मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतला की ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ लिव्हिंग यासाठी वाहतूक सुरळीत झाली पाहिजे आणि त्यामधला जो मोठा हर्डल आहे परिवहन बॉर्डर चेकपोस्ट ती त्यांनी रद्द करण्याची घोषणा केलेली आहे। धन्यवाद। व्यवसाय वाढीसाठी म्हणून माल व प्रवासी यांची विना अडथळा वाहतूक होणे, दळणवळण होणे याच्या उद्देशाने म्हणून ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची जी फार वर्षापासूनची एक आग्रही मागणी होती की परिवहन विभागाचे बॉर्डर चेकपोस्ट हटवले जावेत आणि देशभरामध्ये माल वाहतूक सुरळीत व्हावी, विना अडथळ्याची व्हावी, जेणेकरून महाराष्ट्राला एका नव्या विकासाच्या दिशेवरती नेता येईल। यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक अत्यंत कुशल प्रशासक असल्याचं उदाहरण पुन्हा एकदा सरकारला, देशाला घालून दिलेलं आहे। अतिशय तातडीने हा निर्णय फार जलदरित्या समजावून घेऊन सरकारच्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये हे बॉर्डर चेकपोस्ट हटवून वाहतूकदारांना एक सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करून देऊन भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी प्रशासन देण्याचं एक कौतुकास्पद काम महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल मी समस्त वाहतूकदार समाज, ट्रक मालक, वाहन मालक, टेम्पोधारक तसेच ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यातर्फे या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो। या सरकारकडे आजपर्यंत प्रलंबितच राहिलेल्या आहेत त्याही तातडीने माननीय फडणवीस साहेब हे पुन्हा त्यात लक्ष घालतील। वाहतूकदारांवरती असलेली वाराईसारखी बेकायदेशीर गोष्ट जी वर्षानुवर्ष अतिशय प्रथा बनून सुरू राहिलेली आहे ती बंद होण्यासंदर्भात त्यांच्या मागील कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी असाच एक शासन आदेश दिलेला होता। मात्र आमचं दुर्दैव की त्यांना पुरती राजकीय कारकीर्द त्या काळात लाभली नाही। मात्र आज संधी मिळाल्यानंतर पुन्हा 100 नंतरच्या दुसऱ्या 100 दिवसांमध्ये ती वाहतूकदारांचा आणखीन एक प्रश्न तडीस लावतील आणि वाराई ह्या ट्रक मालकांच्या खांद्यावरून, डोक्यावरून काढून टाकतील। एक चांगली वाहतूक व्यवस्था विकसित होण्यासाठी म्हणून ते या सर्व वाहतूकदारांना पाठबळ देतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा देतो।